नमस्कार, मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर. आज आपण मुखशुद्धीसाठी वापरली जाणारी नागवेलीची पानं याविषयी माहिती घेणार आहोत. आयुर्वेदामध्ये मुखशुद्धीसाठी, पचनासाठी भोजनानंतर म्हणजेच आहारानंतर तांबूल सेवन विधी सांगितलेला आहे. तांबूल सेवन याचा अर्थ विड्याचे पान म्हणजेच नागवेलीचं पान होय. नागवेलीच्या पानांचे प्रामुख्याने कपुरी पान आणि मलबारी पान असे दोन प्रकार बाजारात उपलब्ध असतात. अनेक प्रकार जरी असले तरी देखील सर्वच प्रकारची पानं प्रामुख्याने तिखट चवीची, पोट साफ करणारी, पाचक, थोडक्यात पित्त वाढविणारी असतात. वात आणि कफदोष मात्र कमी करणारी असतात. नागवेलीच्या पानांमध्ये एक प्रकारचे सुगंधी तेल असल्यामुळे ते मुखशुद्धी करते आणि दातांना किडण्यापासून प्रतिबंध करत असते. तसेच पचनाला देखील सहाय्यभूत असते. म्हणून आयुर्वेदामध्ये भोजनानंतर पान खाणे हा विधी सांगितलेला आहे. भोजनानंतर तोंडातला चिकटपणा कमी करण्यासाठी, अन्नाचे कण दातात अडकलेले असतील तर ते बाहेर निघण्यासाठी, तसेच मुखाला सुगंधित बनवण्यासाठी उत्तम असते. पानाला चुना आणि काथा लावून सेवन केले जाते. याचे प्रमाण योग्य असतील तर त्याचा फायदा होऊ शकतो, अन्यथा त्याचे तोटेच अधिक आहेत. तसेच सोबत वेलची, धण्याची डाळ, बडीशोप, सुपारी, लवंग, गुलकंद, मिठी पत्ती इत्यादी वापरले जातात. परंतु सर्व मिश्रण म्हणजे हे जे काही सर्व मिश्रण आहेत हे विशिष्ट आजारांवर आणि लक्षणांवर योग्य प्रमाणात वापरल्यास ते फायदेशीर ठरते. खोकला असल्यास पानांमध्ये ओवा टाकून सेवन केला जातो. अनेक प्रकारच्या श्वसन संदर्भातील म्हणजे सर्दी, ताप, कफ, खोकला, फुफ्फुसाच्या संबंधित आजार यावर लवंग, वेलदोडासोबत पान सेवन केले जाते. दात आणि हिरड्यांच्या दुखण्यांमध्ये विड्याच्या पानात थोडा कापूर मिसळून हे पान चावून चावून सेवन केल्यास दुखणे कमी होते. वारंवार डोकेदुखीचा त्रास असल्यास विड्याच्या पानांचा रस डोक्याला लावल्याने डोकेदुखी कमी होऊ शकते. विड्याच्या पानांच्या सेवनाने युरिक ॲसिडची पातळी कमी होऊ शकते. म्हणजेच युरिक ॲसिड वाढल्यामुळे जर कोणाला सांधेदुखीची समस्या असेल तर ती निश्चित कमी होते. अनेक व्यक्ती पानासोबत तंबाखू सेवन करतात आणि त्यामुळे मुखाचा कर्करोग होण्याची शक्यता वाढते. पानासोबत अधिक प्रमाणात सुपारी सेवन केल्यास देखील कफाचे आणि सबम्युकोस फायब्रोसिसचे आजार होऊ शकतात. अन्य आजार देखील बळावतात. भोजनानंतर तांबूल सेवन हे आयुर्वेदात सांगितलेलं आहे. त्यानुसार नागवेलीचं पान सेवन केल्यानंतर पाण्याद्वारे मुखाची शुद्धी करावी म्हणजे चांगल्या प्रकारच्या गुळण्या कराव्यात. अन्यथा त्यातील कण दातात अडकून मुखविकार होऊ शकतात. ज्या व्यक्तींनी पंचकर्म केलेली आहेत, विशेषतः विरेचन म्हणजे पोट साफ करण्याची औषधी घेतलेली आहेत, ज्यांना अतिसार झालेला आहे, ज्यांनी उपवास केलेला आहे, त्यांनी पानांचे सेवन करू नये. तसेच लहान मुलं आणि गर्भवती स्त्रिया यांनी याचे सेवन टाळावे. नमस्कार.